महाराष्ट्र राज्य राज्यपाल या महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री है जेव्हा मग मागणी होता तर या आमदारकी पद रद्द का आणि या ही सुद्धा तुम्हा होता तो ह्या अधिकाराने तो बोले की अमुक कोणत्या अधिकाराने तो सांगतो की तुम्ही एका ख्रिस्ती धर्मगुरूचा तुम्ही सैराट करा खून करा त्याला 11 लाखाचं बक्षीस आम्ही या शपथ ज्याने जी शपथ घेतली त्या शपथेचा त्याने भंग केला आहे आणि म्हणून आम्ही मागणी करतो की या राज्याचे जेवढेही पुढारी जेवढेही प्रमुख आहेत मुख्यमंत्री असतील राज्यपाल असतील मुख्य सचिव असतील मानवाधिकार आयोग असेल याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याची आमदारकी रद्द झाली पाहिजे अशी आम्ही मागणी आज या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करतो. फार काही सांगता येईल परंतु आपली आज एकच मागणी आहे. ख्रिस्ती लोकांच्या बाबतीमध्ये जे काही चाललं आहे ते आपण सगळ्यांना माहिती आहे परंतु आज आपली एकच मागणी आहे की गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य केलं आहे यांनी जो खोटा संदेश या संपूर्ण महाराष्ट्राला दिला आहे संपूर्ण वातावरण बिघडवण्याचं काम केलं आहे कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम केलं आहे या पडळकरांची आमदारकी रद्द झाली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला अटक झाली पाहिजे असे मी या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करतो. आज आपण सर्व खूप मोठ्या संख्येने आलात म्हणून मी जीवनोदय ख्रिस्ती संघटना आणि समस्त ख्रिस्ती संघटना या मार्फत मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.